उमरखेड पोलिसांची 48 तासात मोठी कामगिरी. शिवसेना कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करणारे 4 आरोपी जेरबंद. उमरखेड शहरातील शिवसेना कार्यकर्ते रमेश गुलाबसिंह चौहान वय 60 वर्ष राहणार हनुमान वार्ड व उमरखेड यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याची उकल करत 4 आरोपींना ताब्यात घेतलं. यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश असून या कारवाईत उमरखेड पोलिसांच्या तत्पर आणि कौशल्यपूर्ण तपासाचे उदाहरण ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:40 दरम्यान रमेश चव्हाण हे दुचाकीने घरी जात असताना सीओ यांच्या शासकीय बंगल्याजवळ 3 अज्ञात इसमांनी स्कूटीवर येत त्यांचा रस्ता अडवला. आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर वार करून चाकूने गळ्यावर हल्ला करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा क्रमांक 537/2026 दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली DB प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधल्यामुळे त्यांची ओळख पटवणे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना मध्यरात्री सापळा रचून अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्यांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद आरिफ उर्फ धार सय्यद युसुफ वय 27 वर्ष राहणार सचिन नगर उमरखेड, ऐफाजुद्दीन उर्फ गौसुद्दीन मुजमुद्दीन काझी वय 26 वर्ष राहणार सुकडी तालुका उमरखेड आणि दानिशुद्दीन अहिनुद्दीन काझी वय 18 वर्ष राहणार तातरशहा वार्ड उमरखेड यांचा समावेश आहे. तसेच एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलाय. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा हल्ला परवेज उर्फ लाला सलीम खान राहणार उमरखेड यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, DB प्रमुख शरद लोहकरे तसेच उमरखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ प्रतिनिधी SK शब्बीर.